नमस्कार. सॅन इन्फोटेकमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांशी, विशेषतः शिक्षण क्षेत्राशी जोडलेला आहे. तो प्रश्न म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI खरंच शिक्षकांची जागा घेणार का? हे तंत्रज्ञान एक संधी आहे की धोका? चला आज याचा जरा खोलवर जाऊन विचार करूया. आणि मला खात्री आहे हा प्रश्न आपल्याही मनात कधीतरी आलाच असेल. कारण ज्या वेगाने टेक्नॉलॉजी बदलतीये ते पाहून असं वाटणं साहजिक आहे की उद्या आपल्या वर्गांमध्ये शिक्षक असतील की फक्त स्मार्ट रोबोट्स. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि प्रत्येक बाजू समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. या मोठ्या चर्चेत पुढे जाण्यापूर्वी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की AI म्हणजे नेमकं काय आणि ते शिक्षण क्षेत्रात आज कुठे कुठे वापरलं जातंय. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर AI म्हणजे एक अशी कम्प्युटर सिस्टम आहे जी माणसाच्या मेंदूप्रमाणे शिकते, विचार करते आणि गोष्टींचं विश्लेषण करून आपल्याला निर्णय घ्यायला मदत करते. म्हणजे ही फक्त एक मशीन नाहीये, तर एक हुशार प्रणाली आहे असं म्हणूया. आणि खरं तर शिक्षण क्षेत्रात AI काही अगदीच नवीन गोष्ट नाहीये. आपण सगळेच ते वापरतोय. ChatGPT सारखे AI ट्युटर्स आठवा, जे आपल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देतात, किंवा मग शाळांमधले स्मार्ट क्लासरूम्स, पर्सनलाइज लर्निंग ॲप्स जे प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार शिकवतात. इतकंच काय तर पेपर तपासण्यासाठी वापरली जाणारी ऑटोमेटेड सिस्टीम, हे सगळं AIचंच तर रूप आहे. ओके, तर AI शिक्षण क्षेत्रात आहे हे तर कळलं. पण आता वळूया त्याच्या सामर्थ्याकडे. म्हणजे AI असं नेमकं काय करू शकतं जे कदाचित माणसांसाठी थोडं कठीण आहे. याचे काही फायदे इतके मोठे आहेत की आपण त्याकडे दुर्लक्ष करूच शकत नाही. जरा विचार करा, एक असा मदतनीस जो कधीच थकत नाही, 24 तास 7ही दिवस विद्यार्थ्यांच्या मदतीला हजर. प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची स्पीड वेगळी असते, बरोबर? AI अगदी सहजपणे प्रत्येक विद्यार्थ्याच्या गतीनुसार स्वतःला ॲडजस्ट करू शकतं. मनात शंका आली की सेकंदात उत्तर हजर. आणि हो, शिक्षकांचा खूप वेळ घेणारी कामं जसे की पेपर तपासणं, ते काम AI एकदम अचूकपणे आणि सुपरफास्ट वेगाने करू शकतं. याचा एक मोठा फायदा म्हणजे दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा चांगलं शिक्षण मिळू शकतं. आणि इथेच AIची खरी ताकद आपल्याला दिसते. बघा, एक शिक्षक वेळेअभावी किंवा इतर कारणांमुळे एखादा विषय कदाचित 2-3 वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगू शकतील. पण AI एका विद्यार्थ्याला गणिताचे एकच गणित तब्बल 10 वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगू शकतं, किंवा जोपर्यंत त्या विद्यार्थ्याला ते समजत नाही तोपर्यंत समजावत राहू शकतं. विचार करा, ही किती मोठी गोष्ट आहे. पण थांबा, शिक्षण म्हणजे फक्त माहिती देणं घेणं आणि आकडेवारी आहे का? अजिबात नाही. शिक्षण ही त्यापेक्षा खूप मोठी, एक खोल मानवी प्रक्रिया आहे. चला आता आपण नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया. असं काय आहे जे मानवी शिक्षक करतात पण आजचं अत्याधुनिक AI सुद्धा करू शकत नाही? आणि इथेच मानवी शिक्षकांचं खरं महत्त्व समोर येतं. विचार करा, विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरचा तणाव ओळखणं, त्याला भावनिक आधार देणं, त्याला मोठी स्वप्न बघायला शिकवणं, हे AI करू शकेल का? नाही. विद्यार्थ्यांमध्ये चांगली मूल्य रुजवणं, वर्गात एक सकारात्मक वातावरण आणि शिस्त राखणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक विद्यार्थ्याची मानसिकता समजून घेणं, हे फक्त आणि फक्त एक संवेदनशील शिक्षकच करू शकतो. खरं तर हेच या संपूर्ण चर्चेचं मूळ आहे. कल्पना करा, एखादा विद्यार्थी परीक्षेतल्या अपयशामुळे निराश झाला, तेव्हा AI त्याला काय देईल? कदाचित योग्य उत्तरं किंवा अजून माहिती. पण एक शिक्षक काय करतील? ते त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला धीर देतील, त्याला पुन्हा उभं राहण्याची प्रेरणा देतील. लक्षात घ्या, उत्तर देणं आणि धीर देणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. बरं, पण हे फक्त भावनिक मुद्दे आहेत का? तर नाही. यावर जगभरातल्या मोठ्या संस्था आणि संशोधन काय म्हणतंय हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जमिनीवरचं वास्तव काय आहे ते आता जाणून घेऊया. उदाहरणार्थ, युनेस्को सारख्या जागतिक संस्था त्यांच्या अहवालांमध्ये वारंवार एकच गोष्ट सांगतात. ते म्हणतात की AI कडे शिक्षकांची जागा घेणारं तंत्रज्ञान म्हणून बघू नका, उलट ते शिक्षकांना मदत करणारं एक शक्तिशाली साधन आहे असं बघा. आणि हा दृष्टिकोन खरंच खूप महत्त्वाचा आहे. याचा सरळ अर्थ काय होतो? तर AI हे शिक्षक नाहीत, ते एक साधन आहे. जसा वर्गातला फळा, खडू किंवा कम्प्युटर एक साधन आहे, तसंच. फरक इतकाच की हे एक खूपच जास्त स्मार्ट आणि शक्तिशाली साधन आहे. पण शेवटी याचा वापर कसा करायचा हे ठरवणारे शिक्षकच आहेत.
आणि जगभरात जिथे जिथे हे यशस्वीरित्या वापरलं जात आहे तिथे एकच मॉडेल दिसतं आणि ते म्हणजे मानव अधिक AI. म्हणजे सर्वोत्तम रिझल्ट तेव्हाच मिळतो जेव्हा माणूस आणि मशीन एकत्र येतात. थोडक्यात काय तर शिक्षक आणि AI यांचं सहकार्य हेच शिक्षणाचं भविष्य आहे, त्यांच्यातला संघर्ष नाही. ओके, तर AI एक सहकारी म्हणून काम करणार हे तर स्पष्ट झालं. मग याचा पुढचा प्रश्न साहजिकच येतो की यामुळे शिक्षकांच्या भूमिकेत काय बदल होईल? भविष्यातल्या शिक्षकाचं स्वरूप कसं असेल? शिक्षकांची भूमिका कशी बदलत गेली आहे हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, पूर्वी शिक्षक हे माहितीचे एकमेव स्रोत होते. आज ते स्मार्ट टेक्नॉलॉजीचा वापर करणारे झाले आहेत. पण भविष्य यापेक्षाही वेगळं आहे. भविष्यात शिक्षकांची भूमिका फक्त माहिती देण्यापुरती उरणार नाहीये, तर ते विद्यार्थ्यांसाठी खरे मार्गदर्शक, मेंटॉर आणि मोटिवेटर बनतील. कल्पना करा, माहिती देणं, नोट्स काढणं, पेपर तपासणं ही सगळी वेळखाऊ कामं जर AIने केली तर शिक्षकांना खरा वेळ मिळेल तो प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैयक्तिक विकासावर लक्ष देण्यासाठी. त्यांची भूमिका अधिक मानवी होईल. ते एक मार्गदर्शक, एक फॅसिलिटेटर आणि एक प्रेरक म्हणून काम करतील. चला तर मग आता आपण आपल्या सुरुवातीच्या प्रश्नावर परत येऊया. या सगळ्या चर्चेनंतर आपण एका स्पष्ट निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो. तर अंतिम उत्तर अगदी स्पष्ट आहे. AI शिक्षकांची जागा घेणार नाही, पण ते एक अत्यंत शक्तिशाली सहाय्यक नक्कीच बनेल. एक असं साधन जे शिक्षकांचं काम सोपं करेल, त्यांना अधिक प्रभावी बनवेल, पण त्यांची जागा नाही, ते घेऊ शकणार नाही. आणि यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे शिक्षण ही केवळ माहितीची देवाणघेवाण नाहीये, ते एक मानवी नातं आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातलं एक विश्वासाचं, प्रेरणेचं आणि भावनिक जोडणीचं नातं. आणि हे नातं कोणतीही टेक्नॉलॉजी कधीच निर्माण करू शकत नाही. तर हे होतं आमचं विश्लेषण. पण आता प्रश्न आहे की यावर आपलं मत काय आहे? आपल्याला काय वाटतं? AIच्या या युगात शिक्षकांची जागा घेतली जाईल की उलट त्यांची भूमिका आणि त्यांचं महत्त्व आणखी वाढेल? आपले विचार आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा, कारण ही चर्चा इथेच थांबायला नको. जर हे विश्लेषण आपल्याला महत्त्वाचं वाटलं असेल तर ते इतरांपर्यंतही पोहोचवा, शेअर करा. आणि अशाच विचार करायला लावणाऱ्या विषयांवर माहिती मिळवण्यासाठी SAN Infotechला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.